यांचं स्वागत. राजेश असा कार्यक्रम. आता तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगायचे, आपत्ती म्हणजे काय या शब्दाची व्याख्या तुम्हाला थोडक्यात सांगतो. कधी कधी काय होतं, घरातून बाहेर पडल्यानंतर असं वाटते एक छोटा छोटा घटक. त्या दिवशी काय म्हणलं होतं की एका झोपडीमध्ये 2 चोरं चोरी 4 चोरं आले होते. 4 चोरं चोरी करून त्या पळत जाताना आता कुठं आसरा घेऊ म्हणले त्यांनी. आसरा घ्यायला तिथे झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये ती खटखट खटखट खट नसते, ती जोरजोरात हल्लं. त्या ती म्हातारीमधून आली. म्हातारी काय म्हणली, कोण आहे? पाऊस उरला आहे, वीज पडेल म्हणून तुमच्याकडे उरला म्हणून. काय पडेल म्हणून? काय पडेल म्हणून? वीज पडेल म्हणून. अरे मग ठीक आहे म्हणली. सगळे बरी बसले. थोड्या वेळानं पाऊस कमी झाला, पण पुन्हा अजून पाऊस येणार होता हे माहिती नव्हतं. पण थोड्या वेळानं पुन्हा पाऊस उरला. रात्रीचे 11 वाजले येथे. एक जण काय म्हणलं, मी बराच वेळा कुंडून बसलो, असं नाहीच कुंडून बसले, मला जरा बाहेर जावं लागते. बाहेर म्हणजे लगेला जायचे, आरोग्य स्वच्छता आपली नीट ठेवली पाहिजे. ती बाहेर निघाले. बाहेर निघाल्याबरोबर धाडकन वीज पडली. काय पडली? बरोबर दारात वीज पडली. आणि जो बाहेर चोर पडला होता त्याच्या डोक्यावर पहिल्यांदा वीज पडली. त्या झोपडीला थोडीशी विजेमुळे आग लागली. आता बाकीची 3 चोरं ही म्हातारी होती की नाही, त्यांना काय करावं कळतं का अचानकच. पण त्यातला एक चोरला हुशार होता. त्याने काय केलं, पटकन इतकी जोरात उडी मारली आणि त्या झोपडीपाशी दरवाजापाशी जेवढं जळाले तेवढं लाकडानं खन 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 मारून पाडलं आणि मध्ये जाऊन मधले सगळे बाहेर ओढले. इवन त्या म्हातारीला काय केलं, असं जोरात उचलून पळत गेलं, उडी मारली आणि बाजूला नेऊन ठेवलं. एका मिनिटामध्ये हे सगळं काम केलं. काल परवा दिवशी धबधब्यावर गेल्यावर मधल्या ओघात गेले माणसं. पाणी वाढलेलं हे माहीत नाही, आगाव मनाने कारभार केला आणि पाणी वाढलं आणि वाहत गेले. आता त्यांना वाचवायला दुरी टाकायला होता का वेळ? नव्हता वेळ. कधी वीज येते, कधी लाईट जळते, कधी जाळ होतो. आपल्या इथे केलं होतं बा कोणतरी. अशा खूप काही गोष्टी अचानक येणाऱ्या संकटात नैसर्गिक असते आणि माणसाची असते. आता माणसाची कोणती असते, रस्त्याला जाऊन ॲक्सिडेंट होते. गाडी रस्त्यानं तेवढी वेगवान चालवायची नाही. कधी कधी समोर एखादी वस्तू आली, माणूस आलं, मांजर आलं, कुत्रं आलं, ब्रेक दाबता येते का? दाबलं ब्रेक तर काय होतंय, डिवायडरच्या वरून जाते. 8 तासाच्या वरी वाहन चाललं की पुन्हा गुंगी येते. तरी पण कधी कधी मोठमोठ्या गाड्या डिवायडरच्या पलीकडून जातात आणि तिकडून येणारी गाडी ह्याला धडकते. त्याच्यावर 3 गाड्या थांबतात. ॲक्सिडेंटचा तर काही वर्णनच करता येत नाही आपल्याला. हे झालं मानवाचं. अशाच काही व्यवस्थापनाच्या बाबतीत माहिती सांगण्यासाठी आपल्या इथं आलेल्या प्रमुख पाहुण्यांना मी आमंत्रित केले आणि मग त्यांनी आपल्या व्यवस्थापनाचा प्रस्तावना आणि व्यवस्थापन समजावून सांगावं ही विनंती करतो. त्यांच्यासाठी आपण एक वेळेस नाशिक क्लॅप करावा. जिल्हाधिकारी मॅडमांच्या आदेशाने आणि परवानगीने माननीय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या संपूर्ण जिल्हाभरातल्या खास करून औसा आणि निलंगा तालुक्यामधल्या आपत्तीग्रस्त खास करून भूकंप प्रवण गावांमध्ये 50 गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान, गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मिती या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेमध्ये आपल्या गावचे सरपंच, आपल्या गावचे तलाठी मॅडम, प्रतिष्ठित ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित आहात. सरांनी थोड्या वेळापूर्वी शाळेचा जो परिचय करून दिला थोडक्यात, जे उपक्रम तुम्ही करता आहात ते खरंच स्तुतिप्रिय आहेत. आनंदाची गोष्ट अशी आहे की लहान मुलांना आतापासूनच स्टेजवर येऊन हिंमत कशी करावी, हिंमत कशी वाढवावी ह्या जर कृतीमधून गोष्टी घडत असतील तर कदाचित भविष्यात स्टेज फेअर नावाचा जो प्रकार आहे तो या मुलांमध्ये सापडणारच नाही आणि महत्त्वाच्या अडचणी दूर होतील अशी अपेक्षा असू शकते. आपला जो महत्त्वाचा विषय आहे आपत्ती व्यवस्थापन, त्यामध्ये खास आपलं गाव जे आहे ते भूकंप प्रवण क्षेत्रातलं आहे. त्यामुळं आपण पहिल्यांदा काय करूया, भूकंपाच्या संदर्भात ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला काय माहिती आहेत, काय माहिती नाहीत, काय माहिती असायला पाहिजे ह्या जाणून घेऊया. समजा आता तुम्ही वर्गात बसलेले आहात आणि भूकंप झाला तर सगळ्यात पहिल्यांदा काय करणार? काय करणार? सांगा जे तुम्हाला माहिती ते सांगा. आपल्याला बदल करायचे असतील तर आपण करूया. काय करू शकतो?
भूकंपाला आवाज आले, हात दुलाले, त्यावेळेस काय करता तुम्ही? पहिलं काय करायला टेबल खाली नाही, वर्गात असल्यावर काय करणार? भूकंप म्हणजे काय? भूकंप म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? माहिती का लहान मुलांना? नाही माहिती. बघा तुम्ही टीव्हीत पाहिलं असेल ना, भूकंप होतो म्हणजे काय? जमीन हालते, घरं पडतात. टीव्हीत पाहिलंय का? घरं पडतात ना. मग घरं पडल्यावर तुम्ही मरणार की वाचणार? मरणार ना. मग मरायचं की वाचायचंय? वाचायचंय. बरोबर, ठीक आहे. मग भूकंप सुरू होत असला त्या परिस्थितीत तुम्ही वर्गात जर असले तर काय करणार? चला, मोठ्यांनी उत्तर द्यायचे म्हणजे लहानाल्यांना ऐकायला येईल. काय करू शकतो? बेंच खाली जाऊ शकतो. अजून अजून काय काय करू शकतो बरं? पहिल्यांदा तुम्हाला करायचं काय आहे? इयत्ता 5वी ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी आहात. तुम्हाला विज्ञान विषयामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा एक धडा टाकण्यात आलेला आहे. त्याच्यात या संदर्भातल्या काही सूचना दिलेल्या आहेत. तुमचा धडा झाला असेल नसेल काय अडचण नाही, नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे. स्वतःला वाचवताना कमीत कमी डोकं तरी वाचवायचं आहे. डोकंच का वाचवायचं? कारण माणसाच्या शरीराच्या इतर अवयवांना जर इजा झाली तर मरण्याचे चान्सेस तेवढे नाहीत जेवढे माणसाच्या डोक्याला लागल्यानंतर असतात. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं काय आहे? डोकं. ते ज्यांना डोकं आहे ते डोकं वाचवतील. बरोबर की नाही? तुम्हाला आहे का? आहे ना? ठीक आहे. मग तुम्हाला डोकं वाचवायचं. तर डोकं वाचवायच्या 3 पद्धती. एक, ज्या वर्गांमध्ये बेंचेस आहेत त्या वर्गांमध्ये तुम्ही तुमचं डोकं कुठं लपवणार? बेंचेसच्या खाली. समजा बेंच नाही किंवा बेंच खाली जाता येत नाही, मग दुसरा पर्याय, तुमच्याकडे दप्तर असतात ना, दप्तर वह्या पुस्तकं आहेत की नाही? काय करणार? काय करणार? ठेवा बरं सगळेजण पटकन. ठेवा आपली आपली वह्या पुस्तकं ठेवा बरं डोक्यावर. काय होईल? वह्यांना लागेल की डोक्याला लागेल? वह्यांना लागेल ना. त्याच्यामुळे काय होईल? तुमचं डोकं वाचेल. बरोबर? समजा वह्या, दप्तर, बेंच काहीच नाही, मग काय करणार? वह्या पण नाही, पुस्तकही नाही, दप्तरही नाही, मग काय करणार? बाळा तू उठ रे, ये इकडं, ये पटकन, ये पुढे. अरे ये ना पुढे, ये पटकन, ये पटकन. ह्या मुलाकडे वही नव्हती. याला मी सांगितलं, सगळ्यांना सांगितलं होतं की डोक्यावर काहीतरी घ्या. वही असेल, पुस्तक असेल, दप्तर असेल ते घ्या. तुम्ही काय केलं? सगळ्यांनी वह्या घेतल्या की नाही डोक्यावर? याच्याजवळ वही नव्हती. तू काय केलं रे बाळा? मग हात ठेवले होते डोक्यावर. ठेव बरं पुन्हा एकदा. याने त्याचेच हात ठेवले. ही रिफ्लेक्स ॲक्शन होती जी ऑटोमॅटिकली झाली शरीराकडून. सगळ्यांनी ठेवा बरं हात डोक्यावर असे. छान, सगळ्यांनी ठेवा. डोकं विस्कटलं चालेल. वाचायचं की मरायचंय? वाचायचंय. ठेवले डोक्यावर हात. आता हाताला लागेल की डोक्याला? हाताला लागेल ना. डोक्याला लागणार का? नाही लागणार. त्याच्यामुळे तुम्ही वाचणार की नाही? थोडीफार हाताला इजा झाली चालेल, पण डोक्याला इजा होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची. बरोबर आहे? ठीक आहे. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी एकदा. बोला बरं. विचारल्यास भेला का तुम्ही? समजताय की नाही? बरोबर ना? ठीक आहे. आता इथं होते त्यावेळेस समजलं. भूकंप संपला, मग वर्गात थांबणार की बाहेर जाणार? बाहेर जाणार. झाला ना, संपला ना भूकंप, मग बाहेर जायची काय गरज आहे? का जायचं बाहेर? कारण ज्या वर्गात तुम्ही आहात भूकंपामुळे त्या वर्गाच्या भिंतींना तडे गेले असतील, छताला तडे गेले असतील तर ते पडणार की नाही? पुन्हा भूकंप येईल आणि त्या भूकंपात जर ते पडलं तर तुम्ही मारले जाणार. म्हणून तसं व्हायला नको याच्यासाठी काय करायचंय? वर्गामधून बाहेर जायचंय. बाहेर जायचं म्हणजे कुठं जायचं? ग्राउंडवर जायचं. ग्राउंडवर म्हणजे सुरक्षित जागेवर जायचं. सुरक्षित जागेवर म्हणजे काय? सुरक्षित जागा म्हणजे ज्या ठिकाणी उंच इमारत नाही, उंच पाण्याची टाकी नाही, उंच मंदिराचे कळस नाही, इलेक्ट्रिसिटीचे पोल नाहीत, इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स नाहीत, अशी जागा म्हणजे सुरक्षित जागा. येतंय लक्षात? काय होईल बघा, जर तुम्ही अशा जागेवर उभे राहिले ज्या ठिकाणी उंच काही कन्स्ट्रक्शन आहे, टावर आहे, केबल्स आहेत, एखादी वायर तुटून पडली इलेक्ट्रिकची तर तुम्ही वाचणार का? मंदिराची एखादी विटच तुटून तुमच्या डोक्यावर पडली, मग तुम्ही वाचणार का? नाही. पाण्याची टाकी नाही पडली, नुसतं पाणी जरी उसरून पडलं तुमच्या अंगावर तरी मारणार की नाही? म्हणून अशा जागेवर थांबायचं नाही, सुरक्षित जागेवर जायचं. बरं मला सांगा, वर्गामधून सगळ्यात पहिल्यांदा कोण बाहेर निघणार? आता तुम्ही सगळेजण एका वर्गात बसले, समजा समोरच्या वर्गात बसले, तर सगळ्यात पहिल्यांदा या वर्गामधून कोण बाहेर निघणार? सर्वच निघतील? सर निघतील का? बरं ठीक आहे, सर बाहेर निघाले, मग कोण निघणार?
बरोबर, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी एकदा. सगळ्यात पहिल्यांदा जी दरवाजा जवळची ओळ आहे ती पहिल्यांदा बाहेर निघेल, मग दुसरी, मग तिसरी, मग चौथी, मग शेवटपर्यंतची. बरोबर आहे. बाहेर पळताना हात डोक्यावर ठेवायचे की नाही ठेवायचे? ठेवायचे. का ठेवायचे? कारण पळताना सुद्धा वरून काहीतरी पडू शकतं. बरोबर आहे. पळताना एकदम फास्ट पळणार की एकदम स्लो पळणार? फास्टही नाही पळायचं आणि स्लो पण नाही पळायचं, मीडियम स्पीडने पळायचं. का माहिती आहे का? पळता पळता जर तुमच्या पायाखाली एखादा दगड आला आणि तुम्ही पडले तर तुमचं नाक फुटणार, तोंड फुटणार, मागचे सगळे पोरं तुमच्या अंगावर पडणार, चेंगराचेंगरी होईल का नाही? म्हणून पळताना डोळे उघडे ठेवून व्यवस्थित शांततेत, एकदम हळू पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही, व्यवस्थित पळत पळत जायचं आणि ग्राउंडवर उभं राहायचं. समजतंय? काही अडचण नाही आहे? ठीक आहे. समजा उद्या रविवारचा दिवस आहे आणि म्हणजे रविवारचा आहे ना उद्या? नाही, मग मंगळवारी. समजा मंगळवारचा दिवस आहे, तुम्ही घरी आहात आणि त्यावेळेस भूकंप झाला दिवसा, मग काय करणार? नाही, आता घरात आहात ना, काय करणार? घरात स्वतःला कसं वाचवू शकता? काय करता येईल बरं? तुम्ही घरात येत, भूकंप होतोय, जमीन हालायला लागली, घर हालायला लागलं, भांडे पडायला लागले, आता स्वतःला कसं वाचवणार? बोला, पटापट बोला, घाबरायचं नाही. बर, अजून काय करू शकतो? पलंगाखाली जाणार. बरोबर. अजून? हा, बाहेर निघणार. बरं, ठीक आहे. अजून? जर तुम्हाला बाहेर जाता येत असेल तर, शक्य असेल तर जायचं, नाही तर जिथं तुम्ही आहात तिथं स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायचा. जसं चौकटीखाली, बेड खाली, किचन ओटा असेल किचन ओट्याखाली, एखादा कॉलम आणि बीम अटॅच होतो त्याच्याजवळ तुम्ही कोपऱ्यात आडूसा घेऊ शकता की नाही? किंवा काहीच नाही तर किमान डोक्यावर तरी काहीतरी घ्यायचं आणि एका कोपऱ्यात जाऊन उभं राहायचं. त्याच्यामुळे तुम्ही वाचणार. नंतर घरात थांबणार की बाहेर जाणार? भूकंप संपल्यावर बाहेर जाणार. बाहेर म्हणजे सुरक्षित जागेवर जायचं. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. रात्री 2 वाजता तुम्ही झोपलेले आहेत आणि त्या परिस्थितीत भूकंप आला, मग स्वतःला कसं वाचवणार? कसं वाचवणार? जाग येईल का बरं तुम्हाला? नाही येत ना. जाग जर आली असती तर किल्लारीमध्ये एवढे लोक मेलेच नसते. बरोबर आहे. म्हणजे जाग येत नाही. मग जाग येण्यासाठी बघा, तुमचे सरपंच साहेब आहेत, तलाठी मॅडम आहेत, तुमचे सर आहेत, त्यांच्याकडे एक मशीन दिलंय. ते मशीन जर तुम्ही घरात बसवलं तर भूकंप येण्याच्या एक 5 मिनिट अगोदर त्या मशीनमधून आवाज येतो. ज्या विद्यार्थ्यांना ते मशीन घ्यायचं आहे त्यांनी हात वर करा. बघा, नीट सांगतो एकदा, तुमच्या शाळेत, ग्रामपंचायतीत, तलाठी मॅडमांकडे एक मशीन दिलंय. जर भूकंप येणार असेल तर त्याच्या 5 मिनिट अगोदर त्या मशीनमधून मोठ्याने आवाज येतो. कोणाकोणाला ते मशीन घ्यायचं आहे त्यांनी हात वर करा. घेणार का नाही मशीन? झोप येते राहायचंय का? फुकट आहे, फुकट. हातवर करा. जाऊ दे बाबा, मेलो तरी चालेल पण मशीन काय घ्यायचंच नाही. असं जगात कोणतंच मशीन नाही की जे भूकंपाची चेतावणी देतं. समजतंय का? ठीक आहे. असं मशीन नाहीच. तुम्हाला ते मशीन घरी तयार करायचंय. करणार का मग? हो, जगात नाही. आता तुम्ही तयार करणार का? बरं, ठीक आहे. घरी झोपता ना रात्री, दरवाजा लावता का? कडी लावता? मधून लावता की बाहेरून? मधून लावता कडी? बरं, ठीक आहे. मधून कडी लावली, कडीला थोडंसं टोक उडतं ना, त्याला जर एखादी स्टीलची वाटी लावली आणि नंतर भूकंप झाला, काय होईल? वाटी वाजणार, पुढे खाली पडणार, आवाज होईल, तुम्हाला जाग येईल. ज्या बेडवर तुम्ही झोपले पटकन त्या बेडच्या खाली जाऊन लपणार. बरोबर की नाही? ठीक आहे. असंच काय करायचं, घरात काय भांडे आपण उरफाटे ठेवतो फळीवर, त्यातले काही भांडे तिरकस ठेवायचे बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये. काय होईल भूकंप आल्यावर? पडतील, आवाज होईल, तुम्हाला जाग येईल. समजा तुमच्या शेजारी लहान भाऊ किंवा बहीण आहे, मग काय करणार? त्याला ढकलणार आणि पटकन खाली जाणार. मग काय करणार? उठवणार की नाही त्याला? उठवणार. त्याला पण सुरक्षित जागेवर घेऊन जाणार आणि तुम्ही पण सुरक्षित जागेवर जाणार. बरोबर आहे. ते भांडे काचेचे ठेवायचे की स्टीलचे? काचेचे का नाही? फुटू द्या ना, मग काय होतंय तेव्हा? हा, पायात घुसणार. बरोबर, पायात घुसली तर तुम्हाला पळताच येणार नाही. बरोबर की नाही? म्हणून तसं करायचं. इथपर्यंत काही अडचण नाही ना? ठीक आहे. भूकंप येण्याच्या आधी निसर्गाकडून काही संकेत मिळतात, जसं कुत्रे, मांजरे
पशु पक्षी गाई म्हशी कोंबड्या सगळे ओरडायला लागतात. हे सगळे जर ओरडायला लागले तर लक्षात घ्यायचं की कुठली तरी आपत्ती येण्याची शक्यता आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण स्वतःला सुरक्षित करण्याची संसाधनं तयार करायची. समजतंय का? विहिरीचं पाणी अचानकपणे कमी व्हायला लागलं, अचानकपणे वाढायला लागलं किंवा पाण्याच्या रंगात बदल झाला, बोरवेल किंवा हातपंपाचं पण तसंच झालं तर समजायचं भूकंप येऊ शकतो. येतंय लक्षात? समजतंय? जादू बघायची? सगळ्यांना बघायची का? जोरात हो म्हणा मग एकदा. समजा एखादा व्यक्ती पाण्यात पडला. विहीर आहे एक 20-30 फुटाची. तुमच्याकडे एक 20-30 फूट दोर आहे. हॅलो, त्या विहिरीमध्ये एखादा व्यक्ती पडलाय ज्याला पोहता येत नाही. बा तू थोडं मागं जाऊन बघतो का? म्हणजे त्यांना दिसेल मागच्या. जा मग, बाकीच्यांना दिसलं. जा ना मागे, जा ना. इथून काढा वाटलंच तर मधून सेंटरमधून, नाहीतर इथं उभं राहा. हे बघ इकडं जागा आहे रिकामी. आता दिसतंय सगळ्यांना? एक 20-30 फुटाची विहीर आहे. एक व्यक्ती पडलाय त्याला पोहता येत नाही. त्याच्याकडे तुम्ही दोर फेकला तर त्याला पटपट पटपट वरती चढता येईल का? नाही चढता येणार. काय करावं लागेल मग? पटकन त्याला जर वरती यायचं असेल तर ओढायला लागेल. बरं, तुमच्याकडून एखादा व्यक्ती ओढता येईल का? तुम्ही काय करणार? दोर फेकला एका ठिकाणी बांधणार. तुमच्याकडून ओढलं जाणं शक्य आहे का? मग काय करणार? जर आपण अशा दोराला गाठी बांधल्या ठिकठिकाणी तर त्याला चढता येईल का? पटकन चढता येईल ना? तर मला सांगा, आता 20 फुटाचा दोर आहे, 18-19 गाठी बसवायच्या आहेत. किती वेळ लागेल? भरपूर वेळ लागेल ना. तोपर्यंत तो वाचेल का? नाही ना. बघा गंमत बघा आता जरा व्यवस्थित काय होतंय, किती वेळ लागला. बरोबर आहे. किती वेळ लागला? काही सेकंद लागले. मिनिट सुद्धा लागला नाही. तुम्हाला हे बघायचं की शिकायचं? पण शिकायचं आहे. खरं शिकायचं? बरं चालेल. जादू शिकायची. जादू होती ना, म्हणून या गाठीला म्हणतात जादूची गाठ. इंग्रजीत म्हणतात मॅजिक नॉट. मराठीत काय सांगितलं? इंग्रजीत दोराचं एक टोक डाव्या हातात पकडलं, हाताचा तळवा आकाशाकडे, दुसऱ्या हाताचा तळवा आकाशाकडे दोर पकडलेला आहे. दोर फोल्ड केला, अधिकचं चिन्ह तयार झालं. बरोबर. दुसऱ्या हातात दोर जमा केला. पुन्हा तसंच करत जायचं. हाताचा तळवा आकाशाकडे, दोर फोल्ड केला, डाव्या हातात दोर जमा करत जायचं. जेवढा दोर आहे तेवढा जमा करत जायचा. झाला जमा? समजतंय? डाव्या हातातला जो दोराचं टोक होतो ते काय करायचं? फक्त या गाठीमधून या राऊंडमधून बाहेर काढायचं आणि दोर खाली सोडून द्यायचा. येतंय का लक्षात? ठीक आहे. आता कोणते सर करतील बरं हे? नाव सांगा सरांचं. बरं या सरांसाठी एकदा टाळ्या. आता सगळ्यांनी मिळून सरांना सांगायचं आहे काय करायचंय ते. सांगा पटकन काय बरोबर करायचं. आहे. डाव्या हातात पकडायचं आणि इकडलं काय करायचंय? हे अधिकचे हे करायचं. बरोबर. अधिकचं चिन्ह दिसतंय का? इथं ह्या दोन्हीमध्ये, ह्या रेषेमध्ये, ह्या दोरीमध्ये, ह्या दोरीमध्ये दिसतंय का? हां, असं पकडायचं त्याला. आता ही जी दोर आहे इकडची जरा मोठी दोर आहे. आता परत त्याला तसंच करायचं. अधिकचं चिन्ह करायचं आणि ह्या हातात द्यायचं. परत उरलेली तसंच करायचं दोरी. आणि शेवटचे महत्त्वाचं सांगितले बघा. इकडचे जे टोक आहे पहिल्यांदा धरलेलं ते टोक काय करायचं आहे? इकडून घ्यायचं आहे त्याच्या इकडच्या साईडनं. आता इकडं होतं का? उजव्या हातातून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. चला एक विद्यार्थी यावर पटकन कोणतरी. सलमान खान सोड. कुठलं करू? सगळ्या मुलांनी आता सांगायचं. मुली गप्प बसतील. फक्त मुलांनी सांगायचं कसं करायचं. नाही रे बाळा. हात असा, हात असा. हा आता फोल्ड कर. बरोबर जमतं. आता काय करणार? जमलं का? झटक खाली. एक विद्यार्थी या बरं पुढे. विद्यार्थी एक. चला पटकन एक जण कोणतरी. चला आता मुली सांगतील पटकन.
हा हा इकडचा. करा फोल्ड. बरोबर. सावकाश सावकाश. मोठा. बरोबर. सोडून दे. सोड. चला, एक मोठा मुलगा यावर पटकन. मोठा मुलगा आहे कोणतरी. समजा तुम्ही मामाच्या गावाला गेले. मामा राहतात 4थ्या मजल्यावर. कितव्या मजल्यावर? 4थ्या मजल्यावर काहीतरी आपत्ती आली आणि तुम्हाला लिफ्ट आणि जिने सगळे बंद झाले. तुम्हाला लिफ्टमधून खाली येता येत नाही, जिन्यामधून खाली येता येत नाही. शेवटचा पर्याय तुमच्याकडे खिडकीमधून किंवा कॉरिडॉरमधून तुम्हाला खाली उतरायचं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, शेवटच्या पर्यायामध्ये फक्त 10 फूट दोरच शिल्लक आहे. तर 4थ्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोअरपर्यंत तुम्ही कसं उतरणार? काय करू शकतो? हा दोर आहे तुमच्याकडे. तुम्हाला 4थ्या मजल्यावरून उतरायचं आहे ग्राउंड फ्लोअरला. काय करणार? नाही माहिती? डिस्कवरी चॅनल बघता का? डिस्कवरी नाही बघत. बरं जाऊ द्या. तो माणूस पाहिलाय का जो साप खातो, विंचू खातो टीव्हीत? तो तर पाहिला असेल ना. आता डिस्कवरी चॅनलवरचा बेअर ग्रिल नावाचा एक सांगता बसा. तो बघा एका डोंगरावरून उतरता उतरता दोराला पकडून खाली उतरतो. पुन्हा त्याचा दोर सोडतो आणि घरी जातो किंवा कुठेतरी पुढे जातो. मग त्याचा दोर वरून कोणी सोडतं का? ती गाठ शिकायची तुम्हाला टीव्हीची? शिकायची का नाही? ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, दोराची दोघं टोकं समांतर केले. काय केले? समांतर केले. आणि खालच्या बाजूला बघा एक उलटा यू तयार झाला. दिसतोय? ठीक आहे. आता ह्या विद्यार्थ्याच्या हाताला मी डेमॉन्स्ट्रेशन म्हणून बांधतोय. बरोबर. पण तुम्ही काय करायचं, एखाद्या व्यक्तीला नाही बांधायचं. हा, नाहीतर कुठं अडकले बांधणार कोणाच तरी हाताला, तो पण खाली आणि तुम्ही पण खाली. कुठं बांधायचं? अशा ठिकाणी ज्या ठिकाणी बांधल्यानंतर तुमच्या वजनाने ती जागा तुटणार नाही अशा ठिकाणी दोर बांधायचा. बरोबर आहे. हा उलटा यू काय केला, आतल्या बाजूने घेतला. एक उजव्या बाजूची दोरी थोडीशी आत घेतली. डाव्या बाजूच्या दोराने ही गाठ टाईट केली. बरोबर. पुन्हा तोच डाव्या बाजूचा दोर थोडासा आत घेतला. उजव्या बाजूच्या दोराने ही गाठ टाईट केली. येत आहे का लक्षात? ठीक आहे. सुटते का? नाही. आपण 4थ्या मजल्यावरून आलो 3ऱ्या मजल्यावर. आता आपला दोर आपल्याला परत पाहिजे. काय करायचं? दुसरा दोर ओढायचा. मिळाला का? अजून एकदा बघूया. या गाठीचं नाव आहे थीप नॉट. काय नाव आहे? याला मराठीत म्हणतात चोरगाठ. काय म्हणतात? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? दोर समांतर केला. उलटा यू झाला. बरोबर. हा उलटा यू टाकला आतल्या बाजूने. तू इकडे. उजव्या बाजूचा दोर थोडासा आत घेतला. डाव्या बाजूच्या दोराने गाठ टाईट केली. डाव्या बाजूचा दोर थोडासा आत घेतला. उजव्या बाजूच्या दोराने ही गाठ टाईट केली. समजा उतरता उतरता चुकून या दोराला धक्का लागला, मग डायरेक्ट खाली जाणार ना. तसं व्हायला नको याच्यासाठी काय करायचं, असा ट्विस्ट करायचा दोर आणि खेचून बघायचा. सुटतोय का आता? नाही. खाली उतरले 3ऱ्या मजल्यावरून 2ऱ्या मजल्यावर, पुन्हा बघायचं चेक करून कुठल्या दोराने गाठ सुटते. समजतंय? आता कोणते सर करतील सांगा पटकन. सरांचं नाव सांगा. या नाही, दुसऱ्या सरांचं नाव सांगा ना. या. आता सगळ्यांनी मिळून सरांना सांगायचं आहे कशी गाठ काढायची. हे बघायचं. हे घेतला असं पुढं इकडे ओढायचा. ओढू ओढू निघाले की हे इकडं वर घेतलं. बसलं. हा मध्ये घ्यायचा. ओढा करत आहे. वरचा हात सोडा आणि हे ओढून सुटतंय का? नाही. आता हे ओढा.
वा छान. चला एक मुलगा आहे बरं कोणतरी. चला डेमोसाठी एक जण आहे कोणतरी. थांब रे बाळा, थांब थांब थांब. त्याला एकदम पंधरा चला पटकन पळत पळत. एकच घ्या, एकच एक घ्या वरती. बस 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 पूर्ण नाही पूर्ण थोडंसं. हे वरती जरा हे खाली ओढा 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 टाईप करा. असं नाही सर हे पकडलं वरती मागून फक्त टाईप करा. पुन्हा हेच मध्ये घ्यायचं आणि याच्याने टाईप करा. हां मागची टाईप मागची ओढा ओढा बरोबर. हां आता तीच मधून घ्या. तीच घेते तीच का हो तीच जे टाईप केली मध्ये घ्यायची दुसरी ओढायची. ओके बरोबर. सोडून द्या वरचा हात ओढून बघा की ओढा सुटते का नाही. चला मुलगा कोण होता बरं घ्या. पहिल्यांदा काय करायचं रे समांतर. करू का समांतर. कसं म्हणते समांतर म्हणजे समान करायचं दोन्ही. इकडे काय तयार झाला कसला यू या म्हणतात बाहेर. आता बरोबर आहे का असं समोरून टाकायचं बरं का. ही असं म्हणल्यावर चुकतं. ही असं आणखी इकडच्या समोरच्या साईडनं असं टाकायचं. ही आधी एक दोरी घ्यायची इकडची उजवी डावीला ओढून हिला फिट करायची. नंतर ह्याच्यातच इकडे उरलेली दोरी घ्यायची आणि पुन्हा दुसऱ्या दोरीला ओढायचं. हे ओढलं तर निघतंय हे ओढलं तर निघत नाही. कोणती गाठ आहे. गाठीचं नाव काय सांगितलं. ठीक आहे. एक विद्यार्थी एक जण चला चला या चला का घ्या पटकन. ये परिहार बरोबर बरोबर. चला दोन मुली या. दोन मुली पटकन. मॅडम तुम्ही करून बघता मेरी बघा करून बघा या बरं. बरं हां दोघी रे बरोबर मागची वडा तीच मधून घ्या. बरोबर ओके जमतं. आता ओढून बघा वरचा हात सोडा आणि ओढून बघा. वरचा हात सोडून द्या. फुल बांधणार एकमेकाला. झालंय का. हा तुमचं इंडिया रे आलं होतं ना तुम्हाला. औरंगाबादला झालं सगळं आपत्ती व्यवस्थापक कसं वाचवायचं त्यांना हे पण झालं. चांगलं तुमचं ॲडव्हान्स ट्रेनिंग झालं. आमची ॲडव्हान्स म्हणजे गावात इकडून होय पुढून 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 ॲक्च्युली गावात आपण आपल्याला चला महत्वाचा विषय. तुमच्या घरी एक जिवंत बॉम्ब आहे. काय नाव बरं बॉम्बचं. बॉम्ब आहे तुमच्या घरी बॉम्ब सगळ्यांच्या घरी माहिती आहे का. गॅस सिलेंडर लीक झाला तर तुम्हाला कसं कळतं. वास येतो. समजा दिवसा तुमच्या घरी गॅस सिलेंडर लीक झालं वास यायला लागला. आता काय करणार. पळून जाणार. बरं अजून रेग्युलेटर बंद करणार. बरोबर. अजून काय करणार. खिडक्या दरवाजे उघडणार. फास्ट उघडणार की हळू उघडणार. फास्ट नाही उघडायचे. बघा तुमचे दरवाजा खिडकी एकतर लाकडाचे किंवा लोखंडाचे. जसंही तुम्ही फास्ट उघडायला जाणार तसं त्याच्यात स्टिंगिंग निर्माण होणार. स्पार्किंग होईल की नाही. ती स्पार्किंग झाली तर गॅस पेट घेणार. गॅस पेटण्यासाठी पहिली दुसरी शांत बसा. गॅस पेटण्यासाठी केवढी मोठी चिंगी लागते. जेवढी गॅस लायटरमध्ये निघते तेवढीच. बरोबर आहे. तेवढी चिंगी जर पडली तर गॅस पेटणार. घरातले कपडे अंथरून पांघरून वया पुस्तकं सगळ्यांना आग लागेल. मग गॅस सिलेंडर तापणार. मग गॅस फुटणार. मग तुम्ही मरणार. असं होऊ द्यायचं आहे का. समजा रात्रीचे 10 वाजले टी व्ही बघताय छोटासा लाईट सुरू आहे गॅस सिलेंडर लीक झालंय वास यायला लागला. मग काय करणार. काय करणार.
लाईट बंद करणार, अंधारात जायची हौस आहे. मग जे इलेक्ट्रिसिटीचे उपकरणं सुरू आहे ते सुरू ठेवा, जे बंद आहेत ते बंदच ठेवा. काही चालू करायचं नाही, जे चालू आहे ते बंद करायची गरज नाही. चालू करताना किंवा बंद करताना स्पार्किंग होते, समजतंय. रेग्युलेटर बंद केल्यानंतरही गॅस लीक झाल्याचा वास येतोय, मग काय करणार? रेग्युलेटर काढून टाकायचं, पांढरं बुच येतं ना सिलेंडर सोबत, ते बसवून द्यायचं. येतंय का लक्षात? ठीक आहे. रेग्युलेटर पासून पुढे नळीला कुठंतरी आग लागली, मग काय करणार? काय करू शकतो? आता रेग्युलेटर जवळ नाही, रेग्युलेटर पासून पुढे नळीला आग लागली. हा, पाणी टाकणार, बरोबर, पाणी टाकणार. अजून काय करू शकतो? रेग्युलेटर बंद करायचं. रेग्युलेटर जर बंद केलं तर गॅसचा फ्लो बंद झालेला असेल, उरलेली आग कमी असेल ती आपण विझवू शकतो. समजतंय का? ठीक आहे. आता रेग्युलेटर जवळच आग सुरू आहे, मग काय करणार? सांग रे बाळा. आता कपडा टाकायचा. कपडा कोणता घेणार? जाड कपडा पाहिजे, त्याला ओला करायचा आणि मग नंतर गुंडाळायचा किंवा जोरात आदळायचा, आपटायचं त्याच्यावर. येते का लक्षात? त्याच्याने आग विजली, ठीक. नाहीतर काय करायचं? पिठाचा डबा असतो, झाकण उघडायचं आणि जसेच तसा उलटा करायचा, तरी पण आग विझू शकते. समजा तुमच्याकडून आग विझत नाहीये, मग काय करणार? घरात थांबणार की बाहेर जाणार? बाहेर जाणार. बाहेर निघाले, तुमच्या इकडच्या शेजारच्यांना सांगायचं आमच्या घरात गॅस सिलेंडरने पेट घेतली, तुम्ही घराच्या बाहेर निघा. इकडच्या शेजारच्यांशी भांडणं झाले असतील, त्यांना सांगायचं का नाही सांगायचं? काय करणार? सांगायचं ना, त्यांना पण सांगायचं. फोन लावायचा का? फोन कोणाला लावायचा? अग्निशमन विभाग. अग्निशमन विभागाचा नंबर माहिती का तुम्हाला? नाही. 101. काय नंबर आहे? अजून जोरात. या नंबरला कॉल करायचा. अजून दुसरा फोन कोणाला करणार? ज्यांच्याकडून आपण गॅस सिलेंडर घेतो त्यांना. त्यांचा नंबर कुठे असतो? पासबुकवर असतो, बरोबर. पासबुक कुठे असतं? घरात असतं. घरात कुठे असतं? कपाटात. तुमच्याकडे काय पद्धत आहे? तुमच्या घरी गॅस सिलेंडर भरायची वेळ आली, पहिल्यांदा पासबुक सापडतं की तुमच्या आईवडिलांची भांडणं होतात? काय होतं? भांडणं होतात ना. छान. म्हणजे आपण पासबुक काय नीट ठेवत, ते व्यवस्थित ठेवा. समजा पासबुक सापडलं, त्याच्यावर जो नंबर आहे तो प्रिंटेड आहे की शिक्का मारलेला आहे? शिक्का मारलेला असतो ना, तो शिक्का मारलेला नंबर पूर्ण आहे असं माहिती आहे की तुम्हाला? नाही. मग घरी जाऊन तपासा तो नंबर पूर्ण आहे की नाही. अपूर्ण असेल तर तो पूर्ण करून घ्या. तो नंबर पासबुकवर पाहिजे की मोबाईलमध्ये? मोबाईलमध्ये पाहिजे की डोक्यात? डोक्यात कसा येईल? पाठ करावा लागेल. पाठ कसा होईल मग? वाचल्यावर. वाचण्यासाठी लिहायला लागेल ना. कुठं लिहिणार? हे बघा, एक मोठा कागद तयार करा आज, बरोबर. त्या कागदावर पहिल्यांदा नंबर लिहायचा, पोलिसांचा नंबर. काय नंबर आहे पोलिसांचा? पोलिसांचा नंबर 100 नाही, आता 112 झालेला आहे. ठीक आहे. पोलिसांचा नंबर काय आहे? हां. दुसरा अग्निशमन विभागाचा नंबर सांगितला थोड्या वेळापूर्वी. काय आहे? 101. ॲम्ब्युलन्सचा नंबर 108. जोरात एकदा सगळ्यांनी. अजून एकदा. अजून एक वेगळा नंबर सांगतोय, 1077. काय नंबर सांगितला? 1077. हा नंबर आहे, बरं ठीक आहे. 1077 हा नंबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं नियंत्रण कक्ष, जे कलेक्टर मॅडमांच्या समोरच असतं, कंट्रोल रूम ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, त्यांचा नंबर आहे. हा पण नंबर लिहायचा. त्याच्या खाली स्थानिक पोलीस स्टेशनचा नंबर लिहा, स्थानिक डॉक्टरांचा नंबर लिहा, स्थानिक अग्निशमन विभागाचा. ज्यांचे नंबर तुम्हाला माहिती आहेत किंवा सरांना माहिती आहेत त्यांच्याकडून ते लिहून घ्यायचे. हा कागद चिपकवायचा. कुठे चिपकवणार? घरात. कोणाच्या? आमच्या. आतून की बाहेरून? कुठं नेमकं? भिंतीला. कोणत्या भिंतीला? कुठे चिपकवणार? घरात. हॉलमध्ये. अजून? काय झालं? चांगली जागा सांगू का? आरशाच्या बाजूला चिपकवायचं. कुठे चिपकवायचं? का?
तुमचं सगळ्यात जास्त काम कुठं असतं? सकाळी उठल्या उठल्या, आंघोळ झाल्यावर, शाळेत जाण्याच्या अगोदर, शाळेतून आल्यावर, झोपण्याच्या अगोदर. नंबर लिहून घ्या व्यवस्थित आणि आरशाच्या बाजूला चिपकवून घ्या. समजतंय? साप चावला तर प्रथमोपचार काय करतात? काय करायचं? बांधून सांगा पाहिजे. काय कापायचं? साप कापायचा का हात कापायचा? सरांनी इशारा केला म्हणून विचारलं. या बरं एक जण कोणतरी पुढे, पटकन या. यश हे पुढे यश. हे पटकन सर, साप द्या. प्रॅक्टिकल करायचंय ना? ठीक आहे. साप सहसा हाताला किंवा पायाला चावतो. पाठीला, पोटाला, छातीला, मानेला, चेहऱ्याला, डोक्याला सहसा चावत नाही. 3 परिस्थितींमध्ये साप या अवयवांना चावू शकतो. 1. झोपलेले असताना. 2. शेतात बसून काम करत असताना. 3. तुम्ही सापासोबत खेळत असताना. बरोबर? खेळता ना? नाही खेळत? हो की नाही? नाही खेळत. चांगली गोष्ट आहे. खेळायला पाहिजे ना? साप मित्र आहे की नाही? शेतकऱ्याचा मित्र नाही साप? मग तुम्ही शेतकरी नाहीत का? मग तुमचा मित्र झाला ना? तरी पण नाही खेळायचं. खेळू नका बरं सापासोबत. सापाला दात किती असतात? 2. सापाला 2च दात असतात? 100%. एका 5-6 फुटाच्या लांबीच्या सापाला जवळजवळ 150 ते 200 दात असतात. तुम्हाला खोटं पडत असेल, घरी गेले की शेतात जा. शेतात गेले की साप बघा, पकडा, त्याचं तोंड उघडा, बघून घ्या. असं करणार का? घरी जायचं, पप्पांचा मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यात सर्च करायचं सापाला दात किती असतात. यूट्यूबला दिसेल. ठीक आहे. साप पकडायची काही गरज नाही बरं. तर सांगणार सरांनी सांगितलं होतं, चाललो आम्ही साप धरायला. साप मग तुमची पप्पी घेणार. समजा या विद्यार्थ्याच्या हाताला इथं साप चावला, कुठं बांधायचं? हाताला. वरती बांधायचं की जिथं चावलाय तिथे? वरती. कसं बांधणार बघा. एक गाठ बांधली साधी. तुम्हाला दोरी, रुमाल, सुतळी काही मिळालं ते बांधा, नाही तर शर्ट काढून घ्यायचं आणि बांधून घ्यायचं. तुमचा काढा नाही तर त्याचा काढा, कोणाच तरी काढा. बांधला एक, बांधली एक गाठ. सर पेन घ्या. तुमच्याकडे पेन किंवा काडी काहीतरी मिळेल ना, हे पेन किंवा काडी त्याच्यावर ठेवायची. पकड. त्याच्यानंतर काय करायचं? दुसरी गाठ बांधायची. बांधली. आता हा पेन जर फिरवला तर काय होईल? मग टाईट होणार ना, म्हणजे वरचं रक्त वरती, खालचं रक्त खाली. त्याच्यानंतर काय करायचं? इकून एक बाजू आणि इकून विरुद्ध बाजूला खाली गाठ बांधून द्यायची. येतंय लक्षात? समजतंय? ठीक आहे. हे बांधल्यानंतर त्या व्यक्तीला कुठं घेऊन जायचं? दवाखान्यात. खाजगी की सरकारी? त्याच्यासाठी टाळा एकदा जा. सरकारी दवाखान्यातच जायचं. तुमच्या जवळचं प्राथमिक उपचार केंद्र लांब जा. सगळ्यात पहिल्यांदा लांब जाणं जायचं. तिथून तुम्हाला एक सलाईन लावतील. त्याच्यानंतर डायरेक्ट लातूर, सरकारी दवाखाना लातूर, तिथं जायचं. तिथं पुढचा उपचार केला जाईल. हे बांधल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? प्रत्येक 10 मिनिटानंतर 10-10 सेकंदासाठी ही गाठ सोडायची आणि पुन्हा बांधायची. येतंय लक्षात? 10 मिनिटानंतर 10 सेकंदांसाठी गाठ का सोडायची? कारण इथलं जर विषयुक्त रक्त इथंच राहिलं तर हा भाग सडणार, गँग्रीन होईल, मग तोडावा लागेल. तोडायचा आहे का हात? म्हणून ही गाठ बांधायची. 10 मिनिटानंतर सोडायची, 10 सेकंदानंतर पुन्हा बांधायची. असं जोपर्यंत दवाखाना येत नाही तोपर्यंत करत राहायचं. समजतंय? काय अडचण? आता सरांनी सांगितलं होतं कापायचं. समजा माझ्या अंगठ्याला इथं साप चावला, कुठं कापायचं? अंगठ्याला की वरती? जिथं चावलाय तिथं. उभं कापायचं की आडवं कापायचं? आडवं कापायचं. इथनं जे विषयुक्त रक्त आहे हे रक्त नसांमधून जातं की त्वचेमधून जातं? नसांमधून जातं. बरोबर आहे. मग तुम्ही त्वचा कापता की नस कापता? त्वचा कापता. त्वचा कापून काय फायदा आहे? काय कापायला पाहिजे? नस कापायला पाहिजे. बरं, नस कापायचं ठरवलं तर नसांचे प्रकार भरपूर आहेत. तुम्हाला माहिती आहे का नेमकी कोणती नस कापायची? म्हणून कापण्याच्या भानगडीत पडू. येतंय लक्षात? सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, साप पकडायचं कोणाकोणाला शिकायचं? कोणाला शिकायचं? हो, एक मिनिट. आता साप कसा पकडायचा हे शिकायचंय का तुम्हाला? सगळ्यांना शिकायचं. ठीक आहे. हात न लावता साप कसा पकडायचा हे शिकायचं. ठीक आहे. समजा तुमच्या समोरच्या वर्गात तिकडे खिडकीजवळ साप बसलेला आहे. तुम्ही दरवाजा उघडला, तुम्हाला साप दिसला. काय करायचं? एक 2.5 इंची पाईप असतो शेतात पाणी द्यायचा.
त्याचं 2-2.5 फूट पाईपाचं तुकडं तयार करायचं. त्या तुकड्याला एका बाजूला मोठं पोतं बांधायचं आणि दुसऱ्या बाजूला बुच लावू शकतो आपण. ते बुच काढून घ्या. तो जो पाईप आहे त्याचं तोंड मातीत घुळून घ्यायचं आणि काय करायचं, तो पाईप सापाकडे तोंड करून ठेवायचा. मोठी काठी घ्यायची आणि सापाला फक्त हुसकवायचं, जेणेकरून साप कुठं जाईल, पाईपापर्यंत जाईल. पाईपाजवळ आल्यावर साप असं 2 जीभ काढतो ना बाहेर, मग त्याला गोल गोल दिसेल, मध्ये अंधार आहे, गोल आहे आणि माती लागली म्हणजे त्याच्यासाठी काय आहे, ते बीळ आहे. बरोबर की नाही. साप मध्ये जाईल म्हणजे पाईपात जाईल. पटकन झाकण लावायचं, सर्पमित्राला किंवा वन विभागाला फोन करायचा. ते आले की त्यांचं ती पिशवी द्यायची, आपला साप काय करायचं, उलटं झालं, साप त्यांना द्यायचा आणि पिशवी आपण घेऊन घ्यायची. येते लक्षात. त्या पिशवीजवळ साप मध्ये गेलाय म्हणून मी हात लावून बघेल असं करायचं नाही. त्या पिशवीमधून सुद्धा साप चावू शकतो आणि तुम्ही मरू शकता ना. समजलं इथपर्यंत. समजा वरती पंख्यावर साप आहे, मग काय करणार, का हसले, पंखा चालू झाला म्हणून. कुठं पडणार मग साप, अंगावर पडणार. तसं नाही करायचं. बॅडमिंटन माहिती का, बॅडमिंटन खराब झालं की आपण फेकून देतो. मग त्याला गोल राऊंड असतो ना, खराब झाल्यावर त्याची जाळी काढायची किंवा तसंच काहीतरी दुसरं तयार करायचं. त्या जाळी जिथं लावलेली असते त्या गोल रिंगला मोठं पोतं बांधायचं किंवा गोल रिंग तयार करा, त्याला मोठं पोतं बांधा. एक दांडी घ्यायची मोठी, ती बांधायची. जिथं साप आहे तिथं फक्त धरून ठेवायचं, दुसऱ्याने सापाला हुसकवायचं. साप कुठं पडायला पाहिजे, पोत्यात. पोतं छोटं नका घेऊ, नाहीतर वरती बघेल कोणी पकडलं मला असं. मोठं पोतं घ्यायचं लांब, पोत्यात पडला, पोतं बांधायचं, साप ठेवायचा, सर्पमित्राला कॉल करायचा, तो आला की त्याचं पोतं त्याला द्यायचं, आपला साप. काय झालं, उलटं झालं. बरं ठीक आहे, आपलं पोतं आपल्याजवळ ठेवायचं आणि त्याचा साप देऊन द्यायचा. समजलं इथपर्यंत. काय अडचण नाही. तुमच्याकडून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सर आपल्यापैकी काही प्रश्न असेल तर विचारा. च्या आदेशाने परवानगीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्याकडून मध्ये आपल्या गावात आज सकाळी जो कार्यक्रम झाला ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असणाऱ्या मंदिरात, तसेच आपल्या शाळेमध्ये, या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे माननीय सरपंच, माननीय तलाठी मॅडम, तसेच शाळेचे माननीय मुख्याध्यापक, ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी उपस्थित राहिले. प्रॅक्टिकलमध्ये सर्वांनी सहभाग घेतला, याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आपले सर्वांचे आभार मानतो. प्रशिक्षण कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. काहीच नाही असं नाही, कधी कुठलं संकट येतं, नैसर्गिक आपत्ती येते, असं कधी विचार करायचं नाही. आज आपल्याकडं इथं येऊन साहेबांनी माहिती सांगितली. शाळेतर्फे आणि ग्रामपंचायत चलबुर्गातर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. आणि तुमचे कुठले प्रश्न असतील तर आता प्रश्न येणार नाही. प्रश्न कुठे येईल माहिती आहे का, फक्त एकच येईल. तुम्हाला जे नंबर दिले ते सगळे नंबर लिहायचे आणि सांगितलेल्या ठिकाणी ठेवायचे. सांगितलेल्या गाठी ह्याही लक्षात ठेवा. हळूहळू आपल्याला हा संस्कार तुम्हाला असावा, ज्यामुळे आपल्याला आपल्या येणाऱ्या संकटाला आपण मात करू शकतो. एवढंच बोलतो आणि आजचा कार्यक्रम हा संपला. वंदे मातरम.